नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण उरलेल्या भातापासून लेमन राईस कसा करायचा ते बघणार आहे. त्यासाठी आपण हा एक बाऊल भात घेतलेला आहे. त्यात फोडणीला टाकायला ही अर्धा चमचा उडीद डाळ, अर्धा चमचा हरभरा डाळ, हे अर्धा इंच आलं असं किसून घेतलेलं आहे. एक कढीपत्त्याची फांदी, एक तडका मिरची असे तुकडे करून घेतलेत. 2 हिरव्या मिरच्या असे लांबट काप करून घेतलेत. वरनं टाकायला ही कोथिंबीर आणि ह्या भातामध्ये पिळायला लिंबू. चला तर मग ह्या भाताची आपण फोडणी बघूया. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घ्या. तेल गरम झाले, त्यामध्ये टाकूया ही मोहरी. मोहरी थोडी तडतडू द्या. आता त्यामध्ये टाकूया हे जिरे. आता टाकायचं आहे आपल्याला हिंग. आता फोडणीमध्ये जाणार आहे ही हिरवी मिरची. थोडी परतून घ्या. नंतर टाकूया ही तडका मिरची. आता टाकायचं आहे कढीपत्ता. आता टाकूया ही हरभरा डाळ आणि उडीद डाळ. ही आता डाळ चांगली लालसर होईपर्यंत आपण परतत राहायचं आहे. हा भात तुम्ही कसा करता ते मला कमेंट्समध्ये सांगा. तुमची पद्धत ही सर्वांना समजेल. नेहमीच आपण मिरची कांदा फोडणीला टाकून भात परतत असतो, परंतु हा थोडासा वेगळा प्रकार तुम्ही करून बघा. लहान मुलं काय मोठेही आवडीनं खातील. आता टाकूया त्यात हे किसलेलं आलं. गॅसची फ्लेम आपण ही मिडियम ठेवून घेतलेली आहे. ती आता मी लो करते. बघा, आलं थोडं परतून झालं की टाकूया हळद. मस्तच फोडणीचा वास तरी बघा किती खमंग छान सुटलेला आहे. त्यात मिनिटभर परतून झाल्यानंतर त्यात आता हा सुट्टा करून घेतलेला उरलेला भात टाकून घ्यायचा आहे. उरलेल्या भाताला फोडणी देईपर्यंत तुम्हाला जर खायची इच्छा झाली तर तुम्ही हे ताजा भात पण थंड करून लेमन राईस करू शकताय. मस्तच बघा, भाताला आताच कसा छान कलर आलेला आहे. आता आपण एकसारखा परतत राहूया. भात तुम्ही मीठ टाकून केलं असतं तर त्यामध्ये मीठ टाकायची काही गरज नाही आहे. पण हा भात मी ह्या भातामधलं स्टार्च निघून जाण्यासाठी ह्यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे, म्हणून आपण थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे. तुम्ही जर असाच भात शिजला असेल तर त्यामध्ये मीठ टाकायची काही गरज नाही आहे. आता टाकूया चवीपुरती साखर. अगदी एक अर्धा चमचा तर टाकून घेतलेली आहे. बघा, भाताला आपल्या कशी छान वाफ आली आहे. आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि हा गॅस मी बंद करते. अजून एकसारखा करून घेऊया आणि गॅस बंद केल्यानंतर ह्यामध्ये हा लिंबू पिळून घ्यायचा आहे. असा हा आपण लिंबू पिळून घेतलेला आहे. हा एकदा परतून घेऊया आणि आपण आता हा सर्व करूया. बघा मैत्रिणींनो, उरलेल्या भातापासून झटपटीत असा हा लेमन राईस आपला तयार झाला आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. रेसिपीला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा लेमन राईस नक्की ट्राय करा. घरचंच खा, निरोगी राहा. धन्यवाद.